मनापासून स्वागत करतो। मी उपस्थितांना विनंती करतो, जोरदार टाळ्यांनी आपण सर्वांचं मनापासून स्वागत करूया। पुणे पुस्तक महोत्सव हे केवळ एक इव्हेंट नाही, ही एक चळवळ आहे पुस्तकांची। आणि पुस्तकाच्या माध्यमातून काय काय करता येईल हा आमचा पुस्तकातला आज 7वा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे। म्हणजे पुस्तकाच्या दुनियेतले जगातले 7 विश्व विक्रम हे पुणे पुस्तक महोत्सवाच्या नावाने लिहिले गेलेले आहेत। आणि मला आज आनंद होतोय की ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, त्या घटनेला, त्या संविधानाला 75 वर्ष झाली। आम्ही पुणे पुस्तक महोत्सव सर्व आयोजक टीमने विचार केला की या संविधानाचा सन्मान आपण काय संदेश देऊन केला पाहिजे। आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला की जगामध्ये जर एखादा असा काही विक्रम केला की ज्याचा संदेश अख्ख्या जगात जाईल, आणि म्हणून जगातलं पहिलं स्कल्पचर, पुस्तकांचं स्कल्पचर आम्ही आज बनवलेलं आहे। 97,020 म्हणजे 1 लाखाला फक्त 2803 पुस्तकं कमी आहे। ही एवढी पुस्तकं आपण आज पुस्तकाचं आपण या ठिकाणी आज हे स्कल्पचर बनवलं आहे। जगातलं पुस्तकांचं 1 लाख पुस्तकांचं पहिलं स्कल्पचर आपण आज बनवलेलं आहे। मला अभिमान आहे की भारताच्या नावाने भारताच्या संविधानाचं आज एक विश्व विक्रम गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पण करतोय। मी मनापासून सर्व टीमचे अभिनंदन करतो आणि संविधानाला नमन करतो। एकतर पुणे पुस्तक महोत्सवात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्व स्तरावरची लोक येत आहेत, राजकारणी येत आहे, अभिनेते येत आहेत, उद्योजक येत आहे आणि सामान्य माणूस पण येतोय। आणि आतापर्यंत जवळजवळ माझ्या सगळी माहिती जी काढली, जवळजवळ 20 लाखापर्यंत पुस्तकांची विक्री झाली आहे। 6.5 लाखापेक्षा कालपर्यंत लोकांनी भेट दिलेली या सगळ्या विषयामध्ये। आणि त्यामुळे मला याचा अभिमान आहे की पुणेकरांनी पुणे पुस्तक महोत्सवाला एका महोत्सवाचं स्वरूप दिलेलं आहे। आणि त्यामुळे आज त्यातच गौतमी पाटील आली। गौतमी पाटील महाराष्ट्राला परिचित आहे, एक नृत्यांगना म्हणून सगळ्यांना परिचित आहे, पण एक नाचणारी गौतमी पाटील आज इथे डिक्लेअर केलंय की मी पण आता वाचणार आहे। आणि मला वाटतं याच्याहून मोठा संदेश काय असेल। त्यामुळे गौतमी पाटीलचं आम्ही या ठिकाणी स्वागत केलं।